नमस्कार मित्रांनो, मराठीतील गेल्या काही काळात सर्वात गाजलेली मालिका म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतील सर्वच पात्र गाजली। दरम्यान या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सीमा घोगळे ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे। कारण सीमाने खऱ्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे। आई वडिलांचं निधन, घटस्फोट, नवऱ्याकडे मुलाची कस्टडी या गोष्टींविषयी ती नुकताच व्यक्त झाली आहे। सीमा घोगळे म्हणाली, आई बाबा गेल्यानंतर माझ्या मागे संजय मोने आणि सुकन्या मोने हे खंबीरपणे उभे राहिले। मला काहीही अडचण असेल तेव्हा मी त्यांच्याकडे जाते। 2018 ला वडील गेले, 2019 ला माझा घटस्फोट झाला आणि 2020 ला आई गेली। ही 3 वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण होती। माझ्या घटस्फोटाविषयी कळल्यानंतर अनेकांनी मला मदतीचा हात पुढे केला, पण मला सहानुभूती नको होती। माझ्या आयुष्यात आता संजय मोने, सुकन्या मोने आणि माझा मुलगा ही 3 महत्त्वाची माणसं आहेत। माझा मुलगा आज मला एक अभिनेत्री म्हणून, आई स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून मला मानतो। माझ्या मुलाची कस्टडी माझ्याकडे नाहीये, याचं कारण तेच की मी कलाकार आहे। माझ्या कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीयेत, ठरलेलं पगार नाहीये। मी नसताना त्याला पाळणाघरात ठेवणं आलं असतं, त्यापेक्षा तो त्याच्या आजी आजोबांकडे आहे, त्याच्यावर चांगले संस्कार होत आहेत। सुट्टीच्या दिवशी मी त्याला भेटते, असे अभिनेत्री सीमा घोगळे म्हणाली। तर तुम्ही आई कुठे काय करते मालिका पाहायचे का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।